नमस्कार मित्रांनो, 3 मिनिटांमध्ये आपण 20 मानसशास्त्राचे टी संदर्भातले प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, बुद्धिमत्तेचे प्रकार किती आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अर्थात बुद्धिमत्तेचे 3 प्रकार आहेत. अमूर्त, यांत्रिक व सामाजिक बुद्धिमत्ता असे 3 प्रकार आहेत. प्रश्न दुसरा आहे, सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लोकांशी संवाद साधण्याची क्षमता म्हणजेच सामाजिक बुद्धिमत्ता. प्रश्न तिसरा आहे, ॲब्स्ट्रॅक्ट बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे तर्कसंगत विचार, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, यांत्रिक बुद्धिमत्ता कोणती आहे? तर यांत्रिक बुद्धिमत्ता अर्थातच यंत्रसामग्री समजून घेण्याची क्षमता म्हणजेच यांत्रिक बुद्धिमत्ता. प्रश्न 5वा अत्यंत सोपा, बुद्धिमत्तेच्या चाचण्या कोणत्या आहेत? तर या 4 पैकी IQ चाचणी अर्थात IQ टेस्ट ही बुद्धिमत्तेच्या संदर्भातली चाचणी आहे. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक मूल्यमापन कशासाठी केले जाते? तुम्ही व्हिडिओ थांबवून किंवा पॉज करून प्रश्न वाचू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 7वा आहे, शैक्षणिक मूल्यमापनाचे किती प्रकार आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शैक्षणिक मूल्यमापनाचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये आपण आकारिक व संकलित असे 2 प्रकार आहेत. प्रश्न 8वा आहे, खालीलपैकी मूल्यमापनाचा प्रकार कोणता आहे? म्हणजेच खालीलपैकी जे पर्याय आहेत त्यापैकी मूल्यमापन कोणते आहे? तर सतत मूल्यमापन हा एक मूल्यमापनाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, विद्यार्थ्यांची शिक्षणाच्या प्रगतीची माहिती कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनात मिळते? विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या प्रगतीची माहिती कोणत्या मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये मिळते? तर हा प्रश्न गोंधळात टाकणारा आहे. हा प्रश्नच गोंधळात टाकणारा आहे, परंतु याचं योग्य उत्तर आहे प्रगतशील किंवा प्रगतिशील मूल्यमापन. याचे मुख्य पैलू असतात सतत प्रक्रिया, आकारिक मूल्यमापन, सुधारणेवर भर आणि शिक्षक आधारित मूल्यमापन असे 4 पैलू आहेत याचे. म्हणून प्रगतशील मूल्यमापन यामध्ये विद्यार्थ्याची शिक्षणाच्या प्रगतीची माहिती असते किंवा मिळते. प्रश्न 10वा आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काय करावे? तर इथे पर्याय क्रमांक 2, आत्मविश्वास वाढवावा. प्रश्न 11वा, विद्यार्थ्याच्या शिकण्यावर सर्वात जास्त परिणाम करणारा घटक कोणता आहे? सगळ्यात जास्त परिणाम करणारा. तर पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्याची प्रेरणा. प्रश्न 12वा आहे, शिकण्याची प्रक्रिया कोणत्या घटकावर अवलंबून असते? शिक्षकांची कौशल्य, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, शाळेची इमारत की वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे वरील सर्व. प्रश्न 13वा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा कसा घ्यावा? तर याचं योग्य उत्तर आहे सतत मूल्यमापन, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14वा, शिक्षणातील मानसिकता कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर याचं योग्य उत्तर आहे मानसिक प्रक्रिया. प्रश्न 15वा, विद्यार्थ्याचे ध्यान कोणत्या पद्धतीने वाढवता येते? अर्थातच ध्यान आणि योगातून विद्यार्थ्याचे ध्यान आपल्याला वाढवता येते. वाचन करण्याची योग्य पद्धत कोणती? तर वाचन हे आपण समजून केले पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 3. गडबडीत केलेले, जलद केलेले किंवा पूर्ण केलेले वाचन योग्य वाचन नाही, तर समजून केलेले वाचन हे योग्य वाचनाची पद्धत आहे. प्रश्न 17वा, शिक्षण प्रक्रिया कोणत्या घटकांवर आधारित आहे? तर विद्यार्थ्याची क्षमता, शिक्षकांची क्षमता, शाळेची क्षमता आणि वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, पाठांतर कसे सुधारायचे? तर याचा योग्य पर्याय आहे पुनरावृत्ती करून पाठांतर आपण सुधारू शकतो, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, शालेय आंतरक्रिया म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद. अर्थातच वर्गामधील जी देवाणघेवाण आहे त्याला मुख्य शालेय आंतरक्रिया म्हटल्या जाते, म्हणून पर्याय क्रमांक 3.
आणि प्रश्न क्रमांक 21वा आणि शेवटचा हा तुमच्यासाठी, तुम्ही कॉमेंट करून कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न 21वा आहे, शिक्षणाचे मूलतत्व कोणते आहे? अनुकरण आहे, अनुभव आहे, प्रयोग आहे की अनुशासन आहे? याचं योग्य उत्तर आपण कॉमेंट करून द्याल ही मी अपेक्षा करतो. याच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर कृपया पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करा, म्हणजे तुम्हाला नंतर पाहता येईल. आणि यूट्यूबला जर पाहत असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून इतरांना शेअर करायला विसरू नका. लवकरच याच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.